हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे सोमवार आणि आज दुसरा श्रावण सोमवार आहे आणि माझा उपवास आहे. आणि मी आज उपवासासाठी बनवते, उपवास सोडायला डाळ भात, बटाट्याची भाजी आणि चपात्या. चपात्या बनवते. चला आता आपण किचन मध्ये जाऊ आणि कुक करू. माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या आहे. आता मला फक्त वरणला फोडणी द्यायची. डाळ पण मी शिजवून घेतलेली आहे. वरणला फोडणी द्यायची आहे आणि भात आणि भाजी जेवण बनवायचं चालू आहे. पिल्लू गेला आहे बाहेर. पिल्लू गेला लगेच बाहेर खेळायला. पिल्लू घरात नाहीये. पिल्लूची पाय काही टिकता नाही घरामध्ये. पिल्लू फिरतच राहतोय. ह्यांच्याकडे येतोय पाऊस. परवापासून पाऊसच चालू आहे खूप. कोण कोण श्रावण सोमवार उपास पकडतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझं चाललंय आता वरणला फोडणी द्यायचं. पिल्लू नाही तर खाली खाली बरोबर मध्ये चांगली असते पिल्लूची पप्पा. असं पण मी परवाच्या ब्लॉग मध्ये बोलली होती की शिफ्ट चेंज होते त्यांची वाली. सकाळी कंपनी, संध्याकाळी घरची ड्युटी असते. तर आता ड्युटी वाल्यांना बोलवू आपण मदतीला. ड्युटी वाले सध्या थकले. आज थकून गेले माझे मिस्टर. आवाज येतात. कितीही पाऊस पडू द्या हैदराबाद मध्ये गरम होतच, म्हणजे होतच राहतो. 2 दिवसापासून पाऊस पडला पण किचन मध्ये येऊन बघा गरम व्हायला लागलंय. असं असतंय आमच्याकडे. डाळ भातच्या जेवणाला आपण वेळच लावून जातो. वरण बनवलं तर तिखट भाजी बनवा, सोबत लगेच भात बनवा. भात शिवाय तर मग वरण खाऊ वाटत नाही. मला तर अजिबातच नाही. भातच पाहिजे वरण मध्ये. हाय पिल्लू आलाय फिरून. कुठे गेला होता? कुठे गेला होता तू? हा, बाजूवाल्यांना परेशान करायला आला का मग परेशान करून त्यांना? आपल्याला कामच काय दुसरं. आम्ही दुसऱ्यांनाच परेशान करतोय. हाय तर हाय. त्याला म्हटलं आता बाजूवाले काही कामाच आहे, आता कोणाला परेशान करू. मला तुला परेशान करायला बरोबर. मला कोणतं शांत जेवण बनवून देतात तुम्ही? परेशान करता. मग काय कुठे करताय? हे पण चालू आहे ना कुठे करायची काय. तुम्ही काय बनवताय? त्या साईडला मी आलू लावले थोडं उकडायला, कारण मला बनवायचं जिरा आलू. आता तुझं काय चाललंय? माझ्या पिल्लूचं मध्ये मध्येच असतंय. हाय हाय. हे बघा फ्रेंड्स, माझा पिल्लू बघा कसा करतोय. नाचून दाखव. बघा कसा डान्स करतो. नाचून दाखव म्हटलं की लगेच नाचायला लागतोय. त्याला कधी म्हटलं चल आपल्याला बाहेर जायचंय तर लगेच चप्पल घेईल आणि लगेच बाहेर निघेल. कनी असं आहे त्याचं वालं. आता मी तर बसली ना तर त्याला बसलेलं नको पाहिजे. त्याचं असं आहे की मला टीव्ही लावून दे आणि मला बसू दे खुर्चीवरती. दोघं बी बापले का मी बसलेले काही सहन होत नाही. दोघं बी बापले का मी काही बसलेले सहन होत नाही म्हटलं. मग आता डाळ भात लगे मग मिरच्या बी तोडून घे. भाजी राहील ना डाळ वरण सोबत, तरी पण मिरच्या पण तोडून घे. लगे पापड बी तोडून घे अजून. हा असं आहे. म्हणजे पूर्ण मेनू पाहिजे तेव्हाच जेवायला बसतील. तसं हॉटेल ओपन करून घेतली इथं आणि मी कामवाली बाई आहे. सेटअप लावलाय म्हणजे माझ्यासाठी लावलाय का एवढा सेटअप. आमचं लुक्षान चालू आहे. मी परवा मोबाईल फोडला माझ्या पोराने. आता पिल्लूनी माऊसच फेकून दिला खाली. आता थोड्या वेळा अगोदर मी टीव्हीचं रिमोट पाडून टाकलं, ते पण फुटलं. म्हणजे आमची इतकी नुकसानी होते ना खूप. तरी आम्ही बाजत नाहीये वस्तूंना. काय होत नाही, बाजत नाही. काय बोलली हो? वस्तू फोडल्या काय म्हणतात त्याला? हा, आम्ही तरी बजत नाहीये वस्तूंना.
है ना. साडी नाही आम्ही यावेळेस मला रक्षाबंधनाला भाऊ कडून साडी नाही घ्यायची, मी नाही साखरची कोणी मागणार आहे. मी भाऊला सांगणार आहे, मी भाऊ साडी पिढी नाही पाहिजे डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट आम्हाला कट्टा पाठवून दे साखरचा, कारण साखर महाग झाली आहे, मला साडी नाही परवडणार आता साखर परवडीन घ्यायला. तुम्हाला पी नाही तर मग सांगा तुमच्या मम्मीला, मला गोंडी पाठवून तांदूळ नाही कशाचे साखरची. मला माझा भाऊ पाठवेल ते मी तुमच्या मम्मीला सांगून द्या कोणी पाठवत कृपया करून नावाला कोणी बाहेर करावे रक्षाबंधनचे साखरचे करावे. सांगा किती भाऊ एकच भाऊ आहे मला, आणि सांगा मी तांदूळच येतं तोंडामध्ये, जेव्हा इथं साऊथ मध्ये राहायला आलोय ना तांदूळ शिवाय काही सुचतच नाही बोलायला. आम्हाला साखरची कोणी पाठवून द्यावी तिथून गावाकडून, कारण आम्हाला जास्त महाग पडते साखर. 70 रुपये किलो आहे ना, तर आम्हाला डायरेक्ट किती किलो 75 रुपये किलो 75 रुपये किलो आहे. आम्हाला 5 रुपये जास्त घेता इकडचे. आपल्याकडे 70 आहे ना आमच्याकडे 75 आहे, म्हणजे आम्हाला 5 रुपये सुद्धा एक्स्ट्रा देणं पडत आहे इकडचे साखरचे. विनायकच्या नाही काल पाहिलं ना आणली आपण तर 75 टॅग होत त्याच्यावरती. कधी भेटेल मग काही, तरी पण आम्हाला महागच जाते ना. मी माहितीये सकाळी चहा बनवली ना मी, फक्त मोजून आहे ना 2 चम्मच टाकली होती. चहा गोड बी नाही व्हायला होती आणि फिकी बी नाही व्हायला होती, एकदम मिडियम व्हायला होती. ते म्हणजे ना आता एकदम भाव वाढवून टाकलाय, म्हणून आता आम्हाला साखर बी चहा पिणं बंद करायचं. आता आम्ही ना डायरेक्ट कॉफी पिऊ. सरकारला एवढंच नाही आमचं मागणी आहे की कॉफी नका माग कर जा, नाही तर आम्ही काय पिऊ. अरे हा कॉफी मध्ये बी तर साखरच जाते ना, लक्षातच नाही मला वाटलं कॉफी मध्ये साखरची गरजच नाही. जाऊ द्या ना मग, 1 किलो साखर बस होते ना आपल्याला महिन्याला, कारण मी माझ्या कॉफी मध्ये टाकत जाईन, तुम्ही बिना साखरचे कॉफी पेत जायच्या, असं बी एनर्जी राहते तशाने. नाही मला फिकर काहीच जात नाही रे बाबा. तुझ्याकडे काय माहिती काय असतंय, डेली नसते फटाकेच फुटत राहतात. मी तुम्हाला पण दाखवते. कुठे फुटताय कुठे आहे फटाकेच फुटू राहिले, आवाज येत असेल तुम्हाला पण दिसत नाहीये. डेली फटाकेच फुटताय इकडे हैदराबाद मध्ये. काय माहिती काय असतंय, फटाक 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 चालूच राहतं. पिल्लू बघा झाडू घेऊन त्या पालांच्या मागं लागून जातो बघा, तुम्हाला पण दाखवते. पाल तर हाय नाही वरती, पण हे बघा झाडू घेतलाय आणि त्या पालच्या मागं लागून गेलेला आहे. पालांनाच पडवत राहतो नुसता. हा हे बघा गेला म्हणतोय. काय कुठे गेला पाल कुठे गेला. असं चालू आहे आमचं पाल भगाव आंदोलन. हे बघा हैदराबाद मध्ये सकाळपासून पाऊस होता, आता दुपारपासून बंद झालेला आहे. बघा इकडे भाजीपाल्याचं दुकान, हे बघा तिकडे फ्रूट वगैरे चालू आहे. इकडे छान वाटतं नाही तर आम्हाला खूप मस्त वाटतं. आम्हाला खूप एकदम चहल पहल राहते. गाडींचा आवाज येत. हे काय लागले तुम्ही लोक झाडू घेऊन, राहू द्या ना बिचाऱ्यांना. काय तुम्ही त्यांच्या मागे लागले, काय तुम्हाला त्रास देताय का ते. हा रात्र पालच्याच मागे लागून जात. बनवते आता जिरा आलू. ते आलू बनवायला मी सांगू काय सोपी पद्धत, फक्त आलूला आहे ना थोडं एकच सिटी देऊन आहे ना उकडून घ्यायचं आलूला, आणि ना मध्ये सालपट्टा काढून मग त्यांना ना असं मोठे शेप मध्ये कट करून घ्यायचं. आणि जिरं कढीपत्ता जिरं मोहरी असं टाकून हळद मीठ मिरची टाकून सनीनं फ्राय होऊ द्यायचं. आणि खा, एक नंबर लागेल. वेळा ना नक्की ट्राय करून बघ माझी रेसिपी. एक नंबर आहे नाही बोलता, एक नंबर आहे नाही बोलून दाखवा. मला अशी नाही बोलताय. कशी बोलताय ते आपला गदी मायना तो पाहिजे तेव्हा इथे बोलता. मग समजून घ्या ते इथं कधी मायचा आहे ह्याने बोला तुम्ही. तो नाही ना, तो पाहिजे तेव्हा.
तेव्हा म्हणतो तुला जायचं. मी दादूला बोलली बरं, नाही तर काहीतरी आज म्हणजे मी बोलते असं होऊन जाईल बरं. हा दादू पाहिजे काय बदली नाही बरं. दादू मी दादूला काय बोलली म्हणते ताई माझा व्हिडिओ बघत असं मी दादूला बोलली नाही, तुम्ही काय म्हणता की गौरी बी बोलते, मी बोलते नाही, मी अशी बोलली की मी अशी बोलली की असं समजून घ्या की नाही त्याच्या पुढे काय बोल हा लगेच काय बिना काय करू मनशानच लगेच. मी कुठं बोलली, स्वतः बोलले. हा माझे नाव नको घेऊ. मी काय म्हणतो दादूला, हा काय म्हणतो, काय म्हणता तुम्ही? काय बोललो मी? मी आता बोलणार नाही काय बोलतो ते सांग ना. नाही मी कशाला सांगू. बोललो मग नाही बोलणार मी. हा का? कशाला बोलू मी. हा म्हणजे पहिले बोलून घ्यायचं नंतर नाही म्हणून पडायचं. मी काय बोलले का समजून घ्या की दादू इथंच आहे आणि तुम्ही चालू करून द्या तुमच्या आईरांनी. हा दादू कोण आहे कोणी सांग ना. सांगा तुम्ही. सांगायला तर ते आपले फॉलोअर्स म्हणतील की कोण आहे दादू. हे पा रिकामे मला माझ्या व्हिडिओद्वारे काही बी सांगितलं द्यायचं नाही त्याने म्हणजे हे दादू मी एक सांगते हे माझ्याकडून काय बी बोलून घेत आहे, मी काय बोलत नाही स्वतःहून. मी हे सांगू का दादू कोण आहे मी सांगते तुम्हाला. माझे जेठ आहेत मोठे जेठ, त्यांचा मुलगा आहे. तर हे आहेत ना त्यांच्या मुलाला बोलता काय बोलता तुम्ही त्यांच्या मुलाला बोला लवकर बोला. मला नाही मी नाही बोलणार, बोला तुम्ही. माझे मिस्टर बोलतात त्याला बोला ना. असं काय करताय नाही यार तुम्ही असं नका करत जाऊ म्हणजे मला बोलायला लावता. ते ब्लॉग बघतील तर काय म्हणतील म्हणजे अशी बोलते. हा मी बोलते हे बोलायला लावताय म्हणून मी बोलते, नाही तर मी बोलणार नव्हते. अगोदर सांगून देते, नाही तर मनशान गौरी अशी बोलली. हे 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 ना त्याला बोलतात गदी मायचा. तो आहे ना आयराणी बोलतो, तो एकदम छान आयराणी बोलतो. आम्ही जेव्हा पण गावाला जाऊन आम्ही दाखवतो दादू कोण आहे हे कोणाला गदी मायचं बोलता आणि त्याची आयराणी. आम्ही नक्की गावाला गेल्यावर तुम्हाला दाखवू. दादू पाहिजे काय म्हणते ऐकलं ना. असं आहे म्हणजे नाही मला घरी बसल्या बसल्या आहे ना काय मागू माझे लावून द्यायचं माझं लागले म्हणजे मला नाही. अरे जी आलूची रेसिपी दाखवायची होती मला पार देऊन बी गेली. काय येतं म्हणून बनवते ना, आलं नसतं तर बघायची नाही, दाखवायची होती. सॉरी हा गलत बोलली मी, दाखवायची होती. आणि मला बी आयराणी येते बोलायला का मला असं ना समोरचा व्यक्ती आयराणी बोलणारा पाहिजे तेव्हा मला आयराणी बोलायला जमते. हे काही तर मराठी मारणार आहे. काय खाल्लं काय पिल्लं काय झालं ग असं इथं आपली आयराणी भाषा कोणालाच येत नाही जास्त. आणि हैदराबादची भाषा तर कुठं चालली जाते कळत बी नाही. कोण काय बोलतो कोण काय नाही. मला कोणी शिवी बी देऊन दिले नाही इकडे तरी मला समजणार नाही की मला हिनं शिवी दिली. मी त्यांना काय बोलून दिले ना त्यांना कळणार नाही की मी त्यांना काय बोलली म्हणून. इतकं डेंजर आहे इकडचं वातावरण. म्हणून मी कोणाचे डोकं लावत नाही काही नाही, कारण कशाला आपल्याला इकडची भाषा येत नाही काय नाही उगाच ते करायचं. लेटेस्ट मी नालबाजूवाली सोबत थोडस भांडण करून घेतलंय. तेलुगू मध्ये काय बोलली मला माहिती नाही, मी तिला काय बोलली तिला माहिती नाही. आणि एवढं काय आम्ही दोघांनी बराच काढून घेतली एकमेकांवरती. जर ती बराच बघायची असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी दाखवली. हा मग काय तिने आज नाही दारात पाणी घातलं, उद्या मी तिथे दारात काढून देईन. होऊन गेलं झगडा चालू. आमचं झगडा याच्यावरून झाले की तिथे दारूच धुते आणि माझ्या दारापुढे पाणी घालते आणि ते मला सहन नाही होत म्हणून मी तिच्यासोबत आज जवळून घेतलं. आता जर तुम्हाला माझा झगडायचा ब्लॉग जर बघायचा असेल तर मला कमेंट करा, मी आज उद्या तिच्या दारामध्ये मी पाणी घालून देईन म्हणजे तिला की माझ्यासोबत झगडी.
आम्ही दाखवू तेलुगू 20 काय म्हणतात हा नाही हो 20 मध्ये हा तेलुगू वर्सेस मराठी बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही मला नक्की कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. नक्की तुम्हाला आम्ही दाखवू की हैदराबाद मध्ये राहावं कसं लागतं. मी तुम्हाला खरंच डिटेल दिली हैदराबादची की हैदराबाद मध्ये कसं राहावं लागतं, इथं कसं झगडावं लागतं, कोणाशी कसं बोलावं लागतं, कोणाला काय म्हणावं लागतं, कोणाला काय नाही, सगळी डिटेल मी माझ्या ब्लॉग मध्ये सांगेल तुम्हाला. फक्त मला नक्की कमेंट्स करा की तुम्हाला काय काय जानकारी पाहिजे हैदराबाद बद्दल. मी तुम्हाला A to Z जानकारी देईल की इथं कसं राहावं लागतं म्हणून, आणि बायांसोबत कसे पंगे घ्यावं लागतं आणि कसे नाही हे सगळं माहिती मला. कारण आम्ही 5 वर्षापासून हैदराबाद मध्ये ना, तर आम्हाला सगळं नॉलेज येऊन गेलंय. माझे मिस्टर एवढे घाबरता आणि मी अजिबात घाबरत नाही, कारण मला माहिती आहे मी काय बी झगडली त्यांना समजणार नाही, ते काय झगडतील मला काही समजणार नाही, म्हणून मी झगडून गेली. मनातली बडाच बी निघून जाते, टेन्शन दूर होऊन जात. किती दिवसापासून चालू होतं त्या बाईचं माझ्या मागं, आज मी तिला निपटूनच घेतलं. आणि अँब्युलन्स पाहिला रोज डेली अँब्युलन्सचे आवाज चालूच राहतात. आमच्याकडे डोकं उठावून टाकलंय त्यांनी. आहे कसा आवाज येतोय. आमचं जेवण झालंय रेडी बघा, तुम्हाला दाखव. जिरा आलू रेडी झालेला आहे, किती छान आहे ना. 2 जणांना एवढी भाजी बस चालली आम्हाला. जिरा आलू वरण. माझं जेवण झालंय बनवून. चला आता आम्ही सोडते उपवास. माझा उपवास आहे ना, तुम्हाला सांगितलं होतं. तर माझं जेवण झालंय रेडी, आता मी करते जेवण. चला मग मी आता माझा ब्लॉग इथंच संपवते, आणि माझा ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, आणि हैदराबादची काय जानकारी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि माझा ब्लॉग मी इथंच संपवते, इथं एंड करते. आणि मी हैदराबादचं बोलले होते ना तुम्हाला की जानकारी देईल सगळ्या गोष्टींवरती, तर मला त्याच्यासाठी नक्की कमेंट्स करा. कोणाकोणाला हैदराबादची माहिती पाहिजे असेल तर मी नक्की माझ्या ब्लॉग मध्ये सांगेल तुम्हाला. चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.